अमरावतीत नवनीत राणा यांनी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडलाय। युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला। साईनगर प्रभागात भाजपकडूनही 4 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात नवनीत राणा उघडपणे प्रचार करतायत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, अमरावतीत नवनीत राणा यांनी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडलाय, काय अधिकची अपडेट? नक्कीच अमरावतीच्या साईनगर परिसरामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार श्रीकांत भारती यांचे बंधू तुषार भारतीय भाजपकडून रिंगणात आहेत। जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपचे 3 या ठिकाणी उमेदवार रिंगणात असताना चक्क काल सायंकाळी भाजपच्या नेते नवनीत राणा यांनी भाजपच्याच 3 उमेदवारांविरोधात या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे। कालपासून अमरावतीच्या साईनगर पासून त्यांनी प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात केली। जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जर पाहिलं तर या ठिकाणी परिसरातील नागरिक असतील, युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यामुळे मतदारांमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रचंड संभ्रम झालेला आहे। युवा स्वाभिमान पक्षाची दुसरीकडे उमेदवार आणि दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपचे उमेदवार असे 6 उमेदवार एकामेकांसमोर रिंगणात आहे। मात्र भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार प्रचार केल्यामुळे या ठिकाणी संभ्रम निर्माण झाले। त्यामुळे आता वरिष्ठ तळावर या पातळीवर नेमकं काय घडामोडी घडतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। कालच जर पाहिलं तर तुषार भारतीय जे भाजपचे या ठिकाणचे उमेदवार आहेत, श्रीकांत भारती यांचे बंधू आहेत, त्यांनाच निवडून द्या असं एकंदरीत आव्हान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केलं होतं। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्याच बोलण्याला हरताळ नवनीत राणा फासले की काय, अशी एकंदरीत या ठिकाणी अमरावतीमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। जी, निश्चितच सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। वळूया पुढल्या बातमीकडे। फडणवीसांच्या रोड शोला फारसा प्रतिसाद लाभला नाही। अमरावतीतील रोड शोवर यशोमती ठाकूर यांनीही टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेत ग्रामीण भागातून गर्दी जमवली गेली। यावर्षी 20 ते 25च्या वर भाजपचे नगरसेवक निवडून येणार नाही, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा दावा केलाय। अमरावती पालिकेवर काँग्रेसची सत्ता बसण्याच्या मार्गावर असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आहे। तर मोठा प्रतिसाद लाभलेला होता, तुमचं काय म्हणणं याच्यावर? मला इथे त्यांच्या पक्षामध्ये जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ निस्तरण्यासाठी त्यांनी रोड शो केलेला इथे दिसला। आता ते विकासाची कामं आणि काय काय घोषणा, एक तर घोषणा आचारसंहिता आहे म्हणून करता येत नाही, पण यांनी आयोगच खराब करून टाकलेला आहे आणि म्हणून ते घोषणाबाजी इथं करतायत। ठीक आहे, काम द्यायचं होतं ना, मग कोण होतं, कोण मुख्यमंत्री होते? अख्खा वर्षभर का कामं नाही झाले, का नाही दिले, का नाही? तुमचीच सरकार होती ना, तुम्हीच इलेक्शन जे काय, आता मी म्हटलं इलेक्शन नाही होऊ दिलं तर तुम्ही म्हणाल की नाही होऊ दिलं। आजही त्यांनी किती चित्रविचित्रपणा केलेला इलेक्शनमध्ये। रोड शो असं काही फार ग्रेट असा मला काही वाटला नाही आणि त्यांची लोक किती मोजकी लोक त्या ठिकाणी मला दिसली। दाल में कुछ काला है। आमची सत्ता बसण्याच्या मार्गावर आहे। कितीही देवेंद्रजी ओरडले, कितीही आदरणीय बावनकुळे साहेब ओरडले, पण त्यांच्यापेक्षा त्यांचे जे कार्यकर्ते काही जे उद्धटपणानं वागलं ते ओरडणं जनतेच्या कानामध्ये आहे आणि ते जनता विसरणार नाही। निश्चितच अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 25च्या वर नगरसेवक जाणार नाही आणि भारतीय जनता पार्टीची यावेळी सत्ता येणार नाही। काँग्रेसचीच यामध्ये बहुमताने अमरावती महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल आणि तसेच मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, अशी देखील टीका काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आहे। श्री विशाल गणपती मंदिरात पूजा करून हा शुभारंभ होईल। सकाळी 10:30 वाजता पूजा करून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे। माळीवाडा येथून युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली आहे। सकाळी 11 वाजता दिल्ली गेट इथे भव्य जाहीर सभा होणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते यावेळी उपस्थित राहणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।